तर इथे आपण आता आंबा कापून तुम्हाला दाखवतोय। तर आंब्याचा रंग बघू शकतात, पूर्णपणे तयार आंबा आहे, केसरी रंग आलेला आहे मस्तपैकी। आपण याला कट करूया। बघू शकतो अगदी मस्त रसाळ पिकलेला आंबा आहे। तर आता आपण इथे ना बघू शकतात 5 डझनची ही आंब्याची पेटी आहे, ही उघडतो आहे। तर आता आपण याच्यात आंबा चेक करणार आहे आणि आंब्याची क्वालिटी पाहणार आहे। हा बघू शकतात पूर्ण आंबा आहे ना छान असा गवतात पिकवलेला आहे। त्यामुळे ह्याला रंग बघू शकतात किती सुरेख आलेला आहे। तर तुम्हाला असे कच्चं सुद्धा मिळणार आहे, तर असे पिक्के सुद्धा आहेत बघू शकतात। सुंदर रंग आलाय आंब्याला, पूर्ण आंबा एकसारखा आहे बघा। आणि ही पूर्ण पेटी आहे, जसा तशी उचलून न्यायची। या पेटीमध्ये एकही आंबा आतमध्ये खराब निघाला तर तुम्ही बदलून घ्या। सरसकट पेटी पूर्ण तुम्हाला आता घ्यायला 750 तर 3500 पर्यंत मी माझ्या वाच्यामध्ये असं म्हणा की ऑफरमध्ये ठेवले। ओके, तर बघू शकता मी समोरच राहतो समृद्धी सोसायटीमध्ये आणि पालकांकडनं वर्षानुवर्षापासून आंबे घेतो। त्यांच्याकडे चांगले उत्कृष्ट आंबे असतात, पायरी पण असतात आणि हापूस पण असतात आणि एखादा खराब निघाला तर ते बदलून देतात। एक्सपोर्ट क्वालिटीची बघू शकता, ह्याची साईज बघू शकतात तुम्ही, अगदी हाता एवढी साईज आहे। हा 300-350 ग्राम बसतो ना। हा कसा आहे? 1200 रुपये। हा 1200 रुपये डझन। पण गुढीपाडव्या दिवशी चालू होतं दरवर्षी, गुढीपाडव्या दिवशी चालू होतं दरवर्षी आणि 20-15 जून पर्यंत असतो। ओके, तर जून पर्यंत तुम्हाला पारकरांचे आंबे मिळणार आहेत आणि ह्यांच्याकडे अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेले रत्नागिरी तसेच देवगड हापूस आपल्याला इथे खायला मिळतात। तर ह्यांचा रंग बघू शकतात आंब्याचा, मस्त आलेला आहे। हा कुठला आहे? हा रत्नागिरीचा आहे ना। हा रत्नागिरीचा आंबा आहे, 250 ग्रामची साईज आहे, 5 डझनी फळ। हे 800 रुपये डझन आहे। तर हे 6 डझनी फळ आहे, हे पण खालोखाल त्याच भावात असतं, 250, 230, 220 ग्रामचं असतं। हे 700 रुपये डझन आहे। ओके, आणि ही देवगडची पायरी आहे, बिग साईज पायरी बोलतो तिला, मोठी सर्वात। हे बघू शकतात मोठी साईज आहे अगदी, तुम्ही बघाल तर बघा हातभर आहे। हा 1000 रुपये डझन आहे। नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग मूवीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। नेहमीचप्रमाणे काहीतरी नवीन घेऊन येत असतो। तर आता आपल्या ना अक्षय तृतीया येते आहे आणि आपण आहे ना मोठ्या प्रमाणात आंबा खातो आणि दादर म्हटलं तर प्रसिद्ध असा आंबा म्हणजे पारकरांचा आंबा। तर तुम्हाला तो खरेदी करायचा असेल ना तर तुम्हाला इथे यायचं आहे दादरमध्ये, सागाश्रमची जी लेन आहे तिकडनं सरळ यायचं आहे आतमध्ये। नवनीत प्रकाशन आहे, त्याच्या अगदी बाजूला 2 मिनिटावर तुम्हाला त्यांचं हे काउंटर दिसणार आहे, जिथे तुम्हाला अस्सल रत्नागिरी तसंच देवगड हापूस आणि पायरी आंबा तुम्हाला मिळणार आहे। तर अगदी रेट सुद्धा रिजनेबल आहे आणि मराठी माणसाचा व्यवसाय आहे, तर सपोर्टिंग मराठी माणूस तुम्ही नक्की इथे या आणि ह्यांना भेट द्या आणि ह्यांच्याकडनं भरपूर असे आंबे खरेदी करा। आणि दादाचं पण खूप मोठं स्वप्न आहे की त्याला स्वतःचं फ्रँचायझी ओपन करायचं आहे। तर जे मराठी व्यावसायिक आहे त्यांना जर तुमच्यासाठी व्यवसाय करायचा असेल आणि तुम्हाला कोणाकडे आंबे घ्यायचे असतील तर तुम्ही दादांना त्यासाठी संपर्क करू शकता आणि तुमच्या ठिकाणी ह्यांची फ्रँचायझी घेऊन तुम्ही हे आंब्याचं विक्री करू शकता। कारण तुम्हाला क्वालिटीमध्ये 1 नंबर आंबा मिळणार आहे, म्हणजे खात्रीपूर्वक असल्यामुळे ना तुम्हाला कोणावर अविश्वास राहणार नाही, म्हणून तुमचे गिरायक जे असणार आहे ते बांधलेले राहणार आहेत। तर असे हे यांचे विश्वासाने हे आपल्याला आंबे देतात, हे यांच्या स्वतःच्या बागेतले आंबे आहेत, त्यामुळे आपल्याला कायम विश्वास आहे। तुम्ही नक्की इथे या आणि व्हिजिट करा, त्याचा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे पारकर बंधू, हे दादरमधले सर्वात फेमस आंबेवाले आहेत। तर ह्यांच्याकडे ना अगदी रत्नागिरी हापूस तसंच देवगड हापूस सुद्धा आपल्याला इथे खरेदी करता येणार आहे। तर दादा काय सांगशील आज तू आपल्या विवाजला? माझं नाव कुणाल शिवराम पारकर, माझे वडील शिवराम गोविंद पारकर। आमचं इथे दादरमध्ये 30 वर्ष जुनं दुकान आहे। आता दुकानाला 31 वर्ष पूर्ण होती आणि आमच्याकडे रत्नागिरी देवगड हापूस आंबे मिळतात, सोबत पायरी आंबासुद्धा मिळतो। तुम्हाला दाखवतो मी, हा रत्नागिरीचा आंबा आहे, 250 ग्रामची साईज आहे, 5 डझनी फळ। हे 800 रुपये डझन आहे। तर हे 6 डझनी फळ आहे, हे पण खालोखाल त्याच भावात असतं, 250, 230, 220 ग्रामचं असतं। हे 700 रुपये डझन आहे। ओके, आणि ही देवगडची पायरी आहे, बिग साईज पायरी बोलतो तिला, मोठी सर्वात। हे बघू शकतात मोठी साईज आहे अगदी, तुम्ही बघाल तर बघा हातभर आहे। हा 1000 रुपये डझन आहे। आणि देवगडचा हापूस आहे, देवगडची मोठी साईज आहे, कमीत कमी 250 ग्रामच्या वरती आहे। हे 900 रुपये डझन आहे देवगड हापूस। ओके, हा देवगड हापूस आहे। आणि ह्याच्यामध्ये आंबा ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवला आहे की आपल्याकडे पूर्णपणे नैसर्गिक पिकवलेला आंबा असतो। आता तुम्ही दाखवतो या बाहेर, मी काढली माझी ऑर्डर। आंबा बघा, ही पारकर, हे पाठवणार अनंत सोमाजी पारकर, घेणार भालचंद्र गोविंद पारकर, म्हणजे माझ्या काकांच्या नावाने पेटी आली आहे।
हापूस डझन 5, तारीख 18 तारखेचा आंबा आहे. आज तारीख किती? 23 तारीख आहे. 23 तारखेचा आंबा आता पिकलेला आहे, नॅचरली पिकलेला आहे, एकदम नॅचरली पिकलेला आहे. पासून 23 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवस झाले आंबा प्रोसेसिंगला. ओके, पण आपण ओळखायचा कसा की पावडरचा आंबा आहे की नॅचरली पिकलेला आहे? पहिली गोष्ट मुळात म्हणजे ना, तो आंबा समजणारच नाही कसा काय आहे तो. बरोबर. मला माझ्यावर विश्वास आहे की मी 100% आडीने आंबा पिकवतो. हे पुरं एवढा आंबा पूर्ण जसं तसा आहे, एवढा पूर्ण माल आहे, कच्चा माल आहे. तो पूर्ण तारखेनं पिकणार, पिकल्यानंतर आम्ही बाहेर विक्रीला आणणार. बरोबर. तर तुम्ही बघू शकता तो प्रत्येक आंबा ना गवतात पिकवला जातो. त्याला एक आंबा पिकायला अगदी जून झाला असेल तर 7-8 दिवस जातात. त्यानंतर छान असा रंग येतो ह्याला आणि अशा प्रकारे हा आंबा पिकतो. तर आणखी काय सांगशील तू विवासला आपल्या? तो बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर माझं दुकान पहिली गोष्ट दादरमध्ये कबूतरखाना इथे आलात तर तिथे शारदेश्वरम शाळा म्हणून, त्या शारदेश्वरम शाळेच्या लेनमध्ये नवनीत प्रकाशांच्या बरोबर 2 मिनिटं पुढे अंतरावर माझं दुकान आहे. त्या दुकानाच्या समोर बरोबर DM पगडवाला म्हणून आहे, वेंचुरा DM पगडवाला. हे बघू शकता त्या साईडला. बरोबर या साईडला सिद्धिविनायक मंदिर आहे. आता बॅक गेट आहे, बॅक गेटवरनं 2 मिनिटाच्या अंतरावरती आपलं दुकान आहे. माझ्या दुकानाचं टायमिंग सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत असतं. आपलं दुकान गुढीपाडवा दिवशी चालू होतं दरवर्षी. गुढीपाडवा दिवशी चालू होतं दरवर्षी आणि 20-15 जूनपर्यंत असतं. ओके, तर जूनपर्यंत तुम्हाला पारकरांचे आंबे मिळणार आहेत आणि ह्यांच्याकडे अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेले रत्नागिरी तसेच देवगड हापूस आपल्याला इथे खायला मिळतात. तर ह्यांचा रंग बघू शकतात आंब्याचा, मस्त आलेला आहे. हा कुठला आहे? हा रत्नागिरीचा आहे ना. तर बघू शकता तुम्हाला कच्चे हवे आहेत तर तसे अर्धे कच्चे मिळतील, थोडे पिक्के पण हवे असेल ते मिळतील. तर ह्याला रंग बघू शकतात, अतिशय सुरेख आलेले. हे कसे आहेत डझन? हे 800 रुपये. हे 800 आहेत आणि हे वाले 700 रुपये. हे बघू शकता, हे जरासं छोटे आहेत फळ पण हे पण छान आहेत. हे 700 रुपयांनी आहेत तुम्हाला. आणि हे बाकीचे पूर्ण ही पूर्ण लाईन 700 रुपये डझन, ही 800 रुपये डझन. ओके. माझे एक्सपोर्ट क्वालिटीचा पण आंबा असतो, सर्वात मोठी साईज आहे एक्सपोर्ट क्वालिटीची. ह्याची साईज बघू शकतात तुम्ही, अगदी हाता एवढी साईज आहे. हा 300-350 ग्राम बसतो ना. हा कसा आहे? 1200 रुपये डझन. हा 1200 रुपये डझन आपल्याला. आपल्या आतमध्ये विकून जातो. ओके, म्हणजे हा तुम्ही डिस्प्लेला ठेवत नाही? करेक्ट, कारण ह्याला कसं प्रीमियमच कस्टमर्स घेणारे असतात त्यामुळे ते सांगतात आणि मग त्याप्रमाणे ते तुम्हाला देतात. तर अशा प्रकारे आता आपण देवगड आणि हापूस आंबा पाहिला आहे. तर इथे आपण आता आंबा कापून तुम्हाला दाखवतोय. तर आंब्याचा रंग बघू शकतात, पूर्णपणे तयार आंबा आहे, केसरी रंग आलेला आहे मस्तपैकी. आपण याला कट करूया. बघू शकतो अगदी मस्त रसाळ पिकलेला आंबा आहे आणि कलर बघू शकतात. तर आमच्याकडे मुंबई, ठाणा, नवी मुंबई पूर्णपणे फ्री होम डिलिव्हरी 2 डझनाच्या वरती. आता तुम्ही पाहू शकता पूर्ण पॅकिंग झाली. थोड्या वेळात ती ऑर्डर निघून जाईल. ओके. वेस्टर्न लाईनची ऑर्डर बोरवलीपासून दहीसर पर्यंत पूर्ण ऑर्डर इथून गाडी जाणार. ओके, आणि मग तुम्ही डिलिव्हरी चार्जेस वेगळे घेता का? 2 डझनच्या वरती असतील तर फ्री होम डिलिव्हरी. ओके, तर त्याच्यापेक्षा कमी असेल तर मग डिलिव्हरी चार्जेस घेणार. आणि कुठपर्यंत देता आपण वेस्टर्न लाईनला? वेस्टर्न लाईनला दहीसर पर्यंत. ओके, आणि सेंट्रलला? सेंट्रलला आपण ठाणा नवी मुंबईपर्यंत. ओके, ठाणा नवी मुंबईपर्यंत. ऑल ओव्हर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिस पण उपलब्ध आहे. इथून फक्त ट्रान्सपोर्ट पर्यंत मी नेणार. करेक्ट. खर्च कस्टमर नेणार. बरोबर. तसं आता आपण एक ऑर्डर गुरगावला सुद्धा पाठवलेली आहे. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच की आपण कशा प्रकारे पॅकेजिंग केलेलं आहे आणि कसं ते गाडीतनं ट्रान्सपोर्ट केलेलं आहे. तर पूर्ण ऑर्डर डायरेक्टली गुरगावमध्ये जाणार आहे आणि त्यांना तिकडे आंबे मिळणार आहेत. तर मित्रांनो बघू शकतात पारकरांचे आंबे अगदी गुरगाव हरियाणापर्यंत जातात. तर हे पार्सल आता गुरगावला निघालेले आहेत. तर अशा प्रकारे आता गाडीतनं हे घेऊन जाणार. मित्रांनो आता बघू शकतात आपल्याला आंब्याचा पेट्या रेडी झालेल्या आहेत, आता कुरिअरसाठी निघाले आहेत. तर EPS कुरिअर सर्व्हिसनी आहे ना हे लोक सर्व ठिकाणी डिलिव्हर करतात. तर आता बघू शकता अशा प्रकारे त्यांनी बॉक्स पॅकेजिंग केलेले आहेत आणि मग ते लोक गाडीमध्ये घालून प्रत्येक ठिकाणी डिलिव्हर करतात. तर इथे बघू शकतात रत्नागिरी हापूस आहे, देवगड हापूस आहे, पायरी आंबा आहे. तर आता आपण इथे ना बघू शकतात 5 डझनची ही आंब्याची पेटी आहे, ही उघडतो आहे. तर आता आपण याच्यात आंबा चेक करणार आहे आणि आंब्याची क्वालिटी पाहणार आहे. हा बघू शकतात पूर्ण आंबा आहे ना छान असा गवतात पिकवलेला आहे. त्यामुळे ह्याला रंग बघू शकतात किती सुरेख आलेला आहे.
तर तुम्हाला असे कच्चं सुद्धा मिळणार आहे, त्याच्यावर असे पिक्के सुद्धा आहेत बघू शकतात. सुंदर रंग आलाय आंब्याला. पूर्ण आंबा एकसारखा आहे बघा. आणि ही पूर्ण पेटी आहे, जसा तशी उचलून न्यायची. या पेटीमध्ये एकही आंबा आतमध्ये खराब निघाला तर तुम्ही बदलून द्या. सरसकट पेटी पूर्ण तुम्हाला आता घ्यायला 750पर्यंत तर 3500पर्यंत मी माझ्या ह्याच्यामध्ये असं म्हणा की ऑफरमध्ये ठेवले. ओके, तर बघू शकता अक्षय तृतीयापर्यंत ऑफर आहे म्हणा. 3500 रुपयाला तुम्हाला 5 डझनचे आंबे मिळणार आहेत. सर्व एक साईजचे बघू शकता. वजन 250 ग्रामच्या वरती आहे. ओके, तर हे सगळे 250 ग्रामच्या वरतीच आपल्याला पडणार आहे. आणि जर हे आपण असे घ्यायला गेले सिंगल 1 डझन तर कसे पडतात आपल्याला? 800 रुपये. जर मी आता आंबावर लावला तो 800 रुपये. ओके, हा जो आंबा आहे ना 800 रुपये डझननी लावलाय दादानी. पण हीच जर तुम्ही पेटी घेतलात तर 3500 रुपये 5 डझन म्हणजे तुम्हाला 700 रुपयेपर्यंत हा आंबा पडतो. तर अशा प्रकारे ही पेटी आहे 5 डझनची. आता ही डिलिव्हरी करायची असेल तर आपण ती एक माझी पेटी आहे. हीच पेटी हा हा माझा आंबे सोडणार मुलगा आहे, तर त्याच्यामुळे तो माझ्या नावाची टी शर्ट आहे. बघू शकता इथे ना पारकर बंधू लिहिलेलं आहे. बाकी माझं पूर्ण नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि माझं सोशल मीडिया अकाउंट. ही टी शर्ट घालून माझी मुलं डिलिव्हरी करतात. तर तुम्ही म्हणजे ग्राहकांना पण एक विश्वास होतो की बाबा पारकर बंधूचीच ऑर्डर आम्हाला आली आहे. बरोबर, ऑफर झाली इकडे तिकडे. करेक्ट, आमच्या नावाची आली म्हणजे आमचंच आंबा तुमच्यापर्यंत. बरोबर. कारण तो त्यांचा माणूस आहे म्हणून तुम्ही ओळखूही शकतात, कारण त्याच्याकडे टी शर्ट आहे आणि तुम्हाला खात्रीपूर्वक हा आंबा मिळतो तो पारकरांचाच मिळतो. असं नाही की कुठल्या तरी भैयाला पाठवलाय आणि त्याचा आंबा तुमच्याकडे डिलिव्हर केलाय. म्हणजे आपल्याला तो विश्वास एक ह्यांच्यावर कायम राहतो. त्यामुळे लोक आहे ना मोस्ट प्रॉब्ली जे दादरमध्ये राहतात ना आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा ते पारकरांचा आंबाच प्रिफर करतात, कारण अगदी उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचा तुम्हाला आंबा इथे मिळतो आणि चांगल्या क्वालिटीचा. तर हे बघू असं पॅकेजिंग येतं. आपलं नावाचं आहे, इथे माझे नंबर आहेत, माझ्या वडिलांचा नंबर आहे, माझा नंबर आहे, माझा व्हॉट्सअप नंबर, हा माझा ॲड्रेस आहे, इथे माझा व्हॉट्सअप नंबर आहे, इथे माझा सोशल मीडिया अकाउंट आहे. तसं म्हणालो मी जसं की हे प्युअर देवगड, रत्नागिरी आणि तसे पायरी आंबे तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहे. फ्री होम डिलिव्हरी आहे मुंबई, ठाणे, नवी मुंबई. ही 1 डझनची पेटी आहे. मिनिमम 2 डझन घेतले तर फ्री होम डिलिव्हरी आहे. 1 डझन घेतलात तर तुम्हाला त्याचे चार्जेस काय होतील ते द्यावे लागतील. तर त्यामुळे प्रिफर करा की तुम्ही 2 डझनच्या वर किंवा 2 डझनपर्यंत आंबे खरेदी करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा फ्री होम डिलिव्हरीची सुविधा मिळेल. तर अशा प्रकारे ह्या दादांच्या स्टॉलवर हे आंबे आहेत. तर दादा एकदा परत तू तुझा नंबर सांग, म्हणजे प्रेक्षकांना ना तुला संपर्क करण्यासाठी इझी पडेल. माझ्या वडिलांचं नाव शिवराम गोविंद पारकर, त्यांचा नंबर आहे 99 30 97 25 80 9930 972580 आणि माझा नंबर आहे 8104 189763 कुणाल पारकर. ओके, आणि आपले टायमिंग्स काय कॉन्टॅक्ट करायचे? टायमिंग सकाळी 9 ते रात्री 11पर्यंत करू शकतो. ओके, तर आता इथे हे कस्टमर्स आंबे घ्यायला आलेत आणि हे रेग्युलरली ह्यांच्याकडनं आंबे घेतात. आपण ह्यांच्याकडनं जाणून घेऊया पारकरांचे आंबे कसे असतात आणि ते रेग्युलर इथे येतात तर ते आपल्याला एकदम जेन्युइन रिव्ह्यू देऊ शकतील. मी समोरच राहतो समृद्धी सोसायटीमध्ये आणि पारकरांकडनं वर्षानुवर्षापासून आंबे घेतो. त्यांच्याकडे चांगले उत्कृष्ट आंबे असतात, पायरी पण असतात आणि हापूस पण असतात आणि एखादा खराब निघाला तर ते बदलून देतात. तर बघू शकतात, जर कुठला आंबा खराब निघाला तर तुम्हाला तो बदलूनही मिळतो, म्हणजे ती गॅरंटी भेटते आणि ती खात्री सुद्धा तुम्हाला ते देतात आणि रिझनेबल रेट पण आहेत. मुळात म्हणजे आम्ही आपुलकीने आंबे देतो. हा, ते मेन आहे, कारण जेव्हा आपण आंबे घेतो तेव्हा भरोसा हा असणं हा महत्वाचा असतो. आमचा आंबा पण माणसं समाधानी होतं किंवा काहीतरी त्या गोष्टीचं फळ भेटलं. आणि ऍक्च्युली आंबा असा गोष्ट आहे की तो वर्षातनं एकदाच येतो आणि माणसाला तो खाण्याचं समाधान असतो त्याच पिरियडमध्ये. तर त्यामुळे क्वालिटी 1 नंबर असली पाहिजे आणि ते पारकर आपल्याला देत आहेत दादर अशा या ठिकाणी. तर आवर्जून तुम्ही इथे या आणि ह्यांच्याकडनं हे खरेदी करा. तर मित्रांनो पाहू शकता हा यांचा व्यवसाय आहे. तर हे बाबा इथे आपल्यासमोर बसलेले आहेत. आपण ह्यांना विचारूया हे कधीपासून मुंबईत आले, कसं ह्यांनी हा व्यवसाय सुरुवात केला आणि किती साली ह्यांनी हा व्यवसाय केला आणि आता त्यांना ह्याच्यामध्ये कशी प्रगती मिळते आहे. नमस्कार. 1994 पासून मी हा व्यवसाय करत आहे. आज मला इथे 31 वर्ष झाली. 31 वर्षामध्ये मी सुरुवातीला 200 ते 250 पेट्या विकत होतो. आज कमीत कमी मी जवळजवळ 2000 पेट्या विकतो. पण आमच्याकडे एकदम खात्रीदायक आंबा असतो आणि गिरायकाने घेतल्यानंतर तो खराब असेल तर त्यांना आम्ही रिप्लेसमेंट देतो आणि ग्राहक आमच्याकडे विश्वासाने आंबे घेतात आणि आम्ही त्यांना विश्वासाने देतो आणि जास्तीत जास्त मराठी माणसं आमच्याकडे आंब्याचं खरेदी करतात. तर बघू शकतात जसं दादानी म्हणाले की इथे आपला मराठी जो माणूस आहे तो या व्यवसायांना सपोर्ट करतो आहे आणि ह्यांच्याकडनं खात्रीपूर्वक हा आंबा खरेदी करतो आहे. कारण शेवटी आंबा म्हटला तर आपला कोकणातलाच आणि मराठी माणसालाच ह्याची चव
कळते. त्यामुळे आपण खात्रीपूर्वक ह्यांच्याकडनं हे आंबे घेऊ शकतात. तर तुम्ही सुद्धा आवर्जून इथे या आणि ह्यांच्याकडनं आंबे खरेदी करा. ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, जसं स्क्रीनवर सुद्धा देतो आहे. तसंच कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देणार आहे, म्हणजे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ते ऑनलाईन ऑर्डर्स सुद्धा एक्सेप्ट करतात. आणि फ्री होम डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे 2 डझनच्या वरती. जर 1 डझन वगैरे घेतला तर तुम्हाला होम डिलिव्हरीचे चार्जेस लागतील. तर अवश्य या आणि भेट द्या. मोरल ऑफ द स्टोरी मला असं म्हणायचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये फक्त आमचा आंबा गेला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. जरी आमचा नाही गेला तरी प्रत्येक मराठी माणसाचा आंबा तिकडे गेला पाहिजे. म्हणजे आंबा विकावा फक्त मराठी माणसाने विकावा. आणि तुमच्या लोकांच्या प्रेमामुळे आजपर्यंत आम्ही एवढा मोठा धंदा व्यवसाय करत आलो. पुढे सुद्धा याच्यामध्ये मोठा करू. तुम्हाला आपण सगळे एकत्र सोबतच राहू. फक्त मला एक फोन करा, कुणाला मला आंबे हवेत, कसे हवेत. माझ्याकडे रेट विचारू नका. मी तुम्हाला जी क्वालिटी देईल ना त्या क्वालिटीने तुम्ही म्हणजे समाधानी व्हाल. तो आंबा खाऊन तुम्ही बोला की अरे हा करत हे पैसे आंब्यापुढे फेल आहे. मी ते बघायला गेलं तो व्यवसाय करतो, पण त्या व्यवसायापेक्षा पण जास्त महत्त्वाचं की मला लोकांचं मन जिंकायचं की माझा आंबा खाऊन लोक तृप्त झाली पाहिजे. बरोबर. आणि दरवर्षी आंबे खरेदी करायला पारकरांकडे यायला पाहिजे. तर हा विश्वास त्यांनी कायम ठेवला आहे. तर तुम्ही सुद्धा विश्वासाने इथे आंबे खरेदी करायला या. आज मोठमोठ्या लोकांच्या फ्रँचायझीज आहेत. माझं असं स्वप्न आहे की मला पारकरमंदीची फ्रँचायझी ओपन करायची. ती फक्त दादरमध्ये नाही तर ठाणा, मुंबई, नवी मुंबई, विरार, वसई जिथे असेल तिथे सगळीकडे मला फक्त मला फ्रँचायझी ओपन करायची. पारकरमध्ये एक ब्रँड बनवायचं. बरोबर. तर लवकरच तुमच्या लोकांच्या सपोर्टवर मी बनवू शकतो. फक्त अशी एक प्रेम राहू द्या की आपला मराठी मुलगा पुढे जातो त्याला पुढे न्या. बरोबर. कारण तुमचा सपोर्ट हा महत्त्वाचा आहे आणि मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. तर त्याचं जे स्वप्न आहे हे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना नक्कीच साथ देऊया. आणि येऊन तुम्ही इथे दादांना येऊन छान अशी खरेदी करा आणि हे स्वप्न साकारात आणण्यासाठी मदत करा.